हाय मैत्रिणींनो, सर्वजणी कशा आहेत? मस्त आहेत ना? मस्तच राहा। आज मी छोल्याची भाजी बनवली आहे। थोडीशी फोडणी द्यायची पद्धत वेगळी केली आहे, त्यामुळे टेस्ट खूप चेंज झाली आहे। मला वाटलं ही तुम्हाला रेसिपी दाखवली पाहिजे, त्यामुळे मी छोल्याची भाजीची रेसिपी आज तुम्हाला दाखवणार आहे। छोल्याची भाजी म्हटलं की सर्वांची आवडती भाजी आहे। काही सुचलं नाही, भाजीपाला नसला तर आपण मस्त छोल्याची भाजी करतोच। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। छोल्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी 2 कांदे, 1 टोमॅटो, अद्रक, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर घेतली आहे। ग्रेव्ही बनवण्यासाठी मिक्सर मधून मी अद्रक, लसूण आणि कांदा वाटून घेणार आहे। सुरुवातीला पहिलेच्या भाजीमध्ये टोमॅटो पण वाटून घेत होते सर्व एकत्र, आता ह्यावेळेस तसं केले नाही। अद्रक, लसूण आणि कांदा एकत्र मिक्सरला काढून घेतला आणि नंतर परत टोमॅटो मिक्सरला काढून घेतले। इथे मी मिक्सर मधून कढीपत्ता, कोथिंबीर आणि टोमॅटो हे सर्व एकत्र मिक्सरला काढून घेणार आहे। इथे मी 1 वाटी छोले घेतले होते, ते रात्रीच भिजू घातले होते। कुकरला लावून त्यासोबत 2 बटाटे घालून 4 ते 5 शिट्ट्या करून घेतल्या आहेत। तुम्ही बघू शकता छोले किती मऊसूत असे शिजले आहेत। असे छोले जर मऊसूत शिजवून घेतलात ना, आपली भाजी खूप टेस्ट होणार आहे। आणि 2 बटाटे घेतलेले आहेत मोठे मोठे। छोल्याला फोडणी देऊन घेते। गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये मी 2 माप तेल ओतून घेते। तेल गरम होत आलं आहे, त्यामध्ये जिरे 1 चमचा, दालचिनीचे 2 तुकडे, 1 लवंग, 1 विलायची। माझ्याकडे खडे मसाले जेवढे होते मी तेवढे थोडे थोडे टाकून घेतले आहे। तुमच्याकडे जर आणखीन मिरे वगैरे असतील तर ते टाकून घ्या। मला जास्त खडे मसाले आवडत नाही, कारण की गरमी खूप होते। आता 2 तेजपत्ता होते ते पण टाकून घेते। आता व्यवस्थित आपले खडे मसाले तेलामध्ये तळले गेलेत। आता मी सुरुवातीला कांदा टाकून घेणार आहे। वाटून घेतलेला कांदा तेलामध्ये असा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या व्यवस्थित। मग त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्या। कांदा तेलामध्ये मस्त असा परतून झाला आहे। त्यातील थोडा कलर असा गुलाबी झालाय, जास्त नाही पण थोडासा कलर चेंज झालाय। आता त्यामध्ये आपण जे वाटून घेतलेलं टोमॅटो आहे ते पण टाकून घेऊया। आता हा मसाला मस्त तयार झाला आहे। थोडं हलकसं तेल सोडलेलं आहे, त्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। लाल तिखट 1 चमचा टाकून घेतले आहे आणि 2 चमचे काळं तिखट टाकले आहे। तुमच्याकडे जर काळं तिखट नसेल तर कांदा लसूण मसाला टाका। 2 चमचे धनिया पावडर टाकले आहे। परत 1 चमचा हळद टाकून घेतली। हे सर्व आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठ टाकून घेते। तेलामध्ये छोले मसाला पण थोडासा टाकून घेणार आहे। 1 चमचा छोले मसाला टाकून घेतला। एक टेबलस्पून आमचूर पावडर टाकून घेतले आहे। आता हे सर्व मसाले एकत्र करून घेऊ। अधूनमधून असे मसाले सगळे परतून घ्यायचे, म्हणजे मस्त असे मिक्स होतात। तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक करत जा आणि सबस्क्राईब करत जा आणि शेजारचं जे बेल लाईक बटन आहे त्याला पण टच करत जावा, म्हणजे माझी नवीन रेसिपी आली की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन भेटतील।
यामध्ये मी थोडासा गरम मसाला पण टाकून घेते आणि व्यवस्थित मसाला मिक्स करून घेते। आता मसाला मस्तपैकी तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त अशी ग्रेव्ही तयार झाली आहे। यामध्ये मी आता छोले टाकून घेते। सुरुवातीला थोडंसं पळीमध्ये छोले घ्यायचे आणि टाकून पूर्ण मसाल्यामध्ये असे मिक्स करून घ्यायचे। थोडेसे छोले फोडणीमध्ये असे पळीच्या साहाय्याने जर बारीक करून घेतले तर भाजीला आणखीन मस्त टेस्ट येते आणि जास्त थोडीशी अशी गाढी भाजी होते। आता आपण सर्व छोले टाकून घेऊया। त्यामधील बटाटे मी साईडला काढून ठेवले आहेत, म्हणजे बारीक करून टाकता येतात। छोले टाकताना बघा मी पळीने असे दाबतच आहे, म्हणजे एकदम छोले मस्त लागतात। आता यामध्ये मी बटाटे हाताने चुरा करून टाकले। बटाटे थंड होते म्हणून हाताने चुरा करून टाकत आहे। मस्त आता बटाटे व्यवस्थित मिक्स करून घेऊ भाजीमध्ये आणि भाजीला थोडीशी उकळी फुटली की गॅस बंद करून घेऊ। तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी भाजी झाली आहे। ज्यावेळेस आपण भटुऱ्यासोबत ही भाजी खाऊ त्यावेळेस एकदम असं ते भटुऱ्याला पण एकदम भाजी पूर्णपणे लागणार आणि खाताना एकदम मस्त अशी टेस्ट येणार। आता यामध्ये आपण थोडीशी बारीक करून कोथिंबीर टाकून घेऊया। आपली भाजी तयारच झाली आहे। मस्त अशी उकळी फुटले। आता व्यवस्थित मस्त कोथिंबीर पण मिक्स करून घेऊया। मी जशी जशी पळी फिरवते तशी तुम्हाला बघा भाजी जाणवत असेल किती सुंदर झाली आहे। आता मी लास्टला थोडासा छोले मसाला टाकून घेते। सुरुवातीला आपण थोडासाच टाकला होता। असं भाजी तयार होत आली की वरतून थोडासा छोले मसाला पण टाकून घ्यायचा, म्हणजे एकदम टेस्टी येते। एकदाच तुम्ही या पद्धतीने ट्राय करून बघा आणि मला सांगा की भाजी तुमची या पद्धतीने केल्यावर कशी झाली होती। चला मग आता मस्तपैकी नाश्ता करून घेऊया। मस्त छोले भटुरे आणि तेच साईडला तोंडी लावायला कोशिंबीर। आहा, काय मस्त बेत झालेला आहे। चला मग आता लागा पटकन तयारीला, छोले भटुरे करा। अरे थांबा, चॅनलला सबस्क्राईब तर करून जावा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।